देवी, मला माहिती आहे आपण रागावला आहात। मी आपला राग समजू शकतो। क्षमा असावी, परंतु कदाचित आपण ही गोष्ट समजू शकणार नाही। देवी, आपल्याला दुःख होऊ नये म्हणून खंडेरायांनी आपली क्षमा मागितली। यावरून आपण हे जाणू शकता की झाल्या प्रकाराबद्दल खंडेरायांना देखील वाईट वाटलंय। माझे म्हणणे केवळ एवढे आहे की खंडेरायांनी ठरवलं असतं तर आजचा मुहूर्त ठरल्याप्रमाणे पार पडला असता। नाही देवी, ते तितकं सोपं नाही। नारद मुनींनी बाणाईला हिंदोळा व्रत करायला सांगितलं। बाणाईने खंडेरायांच्या रूपाची हिंदोळ्यात प्रतिष्ठापना केली। देवी, आपण जाणताच, कोण्या भक्ताने जर का एखाद्या देवाची प्रतिष्ठापना केली तर त्या भक्ताचं व्रत पूर्ण होईपर्यंत देव ते स्थान सोडू शकत नाही। त्यामुळे खंडेरायांना देखील एकाच जागी स्थानापन्न व्हावे लागले। बाणाईला दिलेलं वचन पूर्ण झाल्यानंतरच त्यांनी ते स्थान सोडलं। अहो, आपण हे मला आधी का सांगितले नाही? आपण जर हे मला आधीच सांगितले असते तर ह्यातून काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न केला असता मी। देवी, ही शिवलीला आहे। ह्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ आहे। ही गोष्ट आधी आपणास कळू नये असाच त्यांचा मानस असावा। तुर्तास काय तर आजचा मुहूर्त उद्यावर ढकलला गेला, परंतु मगाशी मी म्हणाले त्याप्रमाणे विवाहाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे। देवी, वेळ आली की आपण सविस्तर चर्चा करूच। वेळ आली की नव्हे, लवकरात लवकर यावर चर्चा करायला हवी। माधव शास्त्री, ह्या क्षणापासून म्हाळसाच्या विवाह संदर्भात आपण आम्हाला जे काही मार्गदर्शन कराल ते आम्ही तंतोतंत पाळू। आपण महाशास्त्रींचे चिरंजीव आहात, त्यामुळे ह्या घराशी आपले जुने ऋणानुबंध आहेत। मला असं म्हणायचंय की विवाहाच्या आधी या घरी नेमके कोणते विधी व्हावेत, इथून विवाहस्थळी जाताना नेमके कसे जायचे आणि प्रत्यक्ष विवाहाच्या दिवशी नेमके कोणते विधी होणार आहेत, या सर्व गोष्टींची जर आपण आधी कल्पना दिली तर पूर्व तयारी करणं फार सोपं होईल। श्री खंडेराय आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहाची वेळ गोरज मुहूर्ताची असावी। त्या क्षणी असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती विवाह कार्य निर्विघ्न पार पाडायला सहाय्य करते। पालिक्षेत्री श्री खंडेराय आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्वांचे विधिवत स्वागत करण्यात येईल आणि त्यानंतर विवाह कार्याला आरंभ होईल। परंतु विवाह पूर्व तयारी संदर्भात आपण आत्ताच काही बोलायला नको। आपण असे का म्हणालात? मला तर असं वाटतंय की विवाहाच्या तयारीला आधीच खूप उशीर झालाय आणि आमच्या म्हाळसाला सुद्धा विवाहाचे वेध लागलेत।
विवाह पूर्व तयारीचा आपण मुहूर्त जरी केलात तरी विवाह विधी अचानक थांबतील. आपणच असे म्हणाला तर आम्ही काय करायचं? आपण थोडे स्पष्ट करून सांगाल का? मला एवढंच म्हणायचंय की विवाह पूर्व तयारीचा मुहूर्त आपण इतक्यात करायला नको. उद्या सूर्यास्तानंतर आकाशात काळे ढग जमा व्हायला सुरुवात होईल. आणि वातावरणात अशुभ कंपन तयार होतील. नारायण नारायण. माते, विष्णू लोकात मी आपणाला म्हणालो होतो की आता आपली पुढची भेट ही जेजुरीवर होणार. आताही मी केवळ आपणाला भेटण्यासाठी इथे आलो आहे. होय मुनिवर, तुम्ही अगदी योग्य म्हणाला होता. परंतु जेजुरीस येऊन मला बराच कालावधी झाला आहे आणि मी तर असं ऐकलंय की आपण तर अगदी व्यस्त आहात. बानूला एका दुर्मिळ व्रताची माहिती करून दिलीत आपण. नारायण नारायण. परंतु मुनिवर, श्री खंडेरायांच्या विवाहाच्या पूर्वतयारीसाठी मी मुहूर्त ठरवला होता. या सगळ्यात तो मात्र झाला नाही. ते कसे माते? ते राहू देतो, पण आपण आज मला भेटण्याचे प्रयोजन काय? माते, सगळ्यांना आता असे वाटेल की बानूला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जातो, म्हणजे मी श्री खंडेरायांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतो. पण आपण तर जाणता माते की माझा हेतू अगदी निर्मळ आहे. होय मुनिवर, परंतु आपण हे सर्वांना कसे पटवून देणार? माझ्या आराध्यानी समजून घेतले, पर्यायाने आपणही समजून घेतलेत म्हणजे झाले. म्हाळसा देवींना आपण प्रत्यक्ष भेटलात. म्हाळसा देवी श्री खंडेरायांच्या बाबतीत अतिशय आग्रही आहेत. त्यांना असे वाटते की श्री खंडेरायांवर केवळ आणि केवळ त्यांचाच अधिकार आहे. परंतु मुनिवर, म्हाळसेला ती पार्वती असल्याचे स्मरण नाही, म्हणून ती कदाचित थोडीशी आग्रही आहे. परंतु ज्या क्षणी तिला ती पार्वती असल्याचे स्मरण होईल ना, त्या क्षणी तिचा राग आग्रह नाहीसा होईल. नारायण नारायण. आता कसे बोललात? तेच तर मी म्हणतोय. त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण झाले की सारे प्रश्न सुटतील. अन्यथा श्री खंडेरायांना बानू आणि म्हाळसा देवी यांच्यामुळे अतिशय कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आपल्याला काय सुचवायचंय मुनिवर? आपण श्री खंडेरायांना हे पटवून द्यावे की त्यांनी म्हाळसा देवी आणि बानू यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण करून दिले तर सारे प्रश्न सुटतील. नारायण नारायण. मुनिवर, आपल्या धाडसाचं कौतुकच करावं लागेल. कोणतं धाडस देवा? पहिलं धाडस म्हणजे आपण बाणाईला हिंदोळा व्रत दिलं, आणि दुसरं धाडस म्हणजे बाणाईला व्रत देऊन आपण थेट इथे आलात. कसं काय साध्य होतं तुम्हाला हे सगळं? आपल्या बोलण्याचा रोख मी समजू शकतो देवा, पण आपण येण्याआधी मी माझी बाजू महालक्ष्मी मातेंसमोर स्पष्ट केली होती.
होय ना माते? नारद मुनी म्हणता आहेत त्यात तथ्य आहे. असेलही, परंतु मी त्यावर काहीच भाष्य करू शकत नाही, कारण आपल्या दोघात काय संभाषण झालं हे मला माहीतच नाही. त्या संदर्भात आपण नंतर बोलूच. पण मला एक गोष्ट कळली आहे की आपल्याला येथून विष्णू लोकात घेऊन जाणे ही काही साधी गोष्ट नाही. नारायण नारायण. माते, देवा, आपण आता मला आज्ञा द्यावी. असं कसं मुनिवर? आपण इतक्या दिवसांनी जेजुरीला आलात आणि खंडेरायांना न भेटताच जाणार? प्रभू, अहो, आपण मुनिवरांना जाण्याची आज्ञा द्यावी हेच बरे. नारायण नारायण. माधव शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे अशी कोणती अशुभ कंपनं वातावरणात तयार होणार आहेत? काय ग, कुठे हरवलीस? लतिका, माधव शास्त्रींनी असे का सांगितले असेल ग? म्हाळसा, कुठलंही शुभ कार्य आलं की अडथळे येणारच. अशुभाची सावट घेऊन येतच असतं ते अशा वेळी. आणि अगं, म्हणूनच तर आपण मान्यवरांना विचारून करतो ना सारं, जेणेकरून पुढचं कार्य निर्विघ्न पार पडेल. आणि हो, तू काही काळजी करू नको, सारं काही चांगलंच होणार आहे, मला खात्री आहे याची. तुला सांगू लतिका, कधी विवाह होतोय आणि मी कधी जेजुरीला जाते असं झालंय बघ मला. हे मला चांगलंच माहितीये की तू अजूनही जेजुरीतच हरवलीयस. जेजुरीतून आल्यापासून तुझ्या ध्यानी मनी फक्त जेजुरीच आहे. आणि आमच्या म्हाळसाला विवाहाचे वेध लागले हे वेगळं कशाला सांगायला हवं? आम्हाला कळतंय बरं का. लतिका, जेजुरीचा मला अजूनही विसर पडलेला नाहीये. तू म्हणतेस ते खरंय, माझा खंडेरायांशी विवाह होणार, मग मी जेजुरीला जाणार, ही कल्पनाच मला स्वस्थ बसू देत नाहीये. मी तिकडे गेल्यावर काय काय करेन हा विचार मी सतत मनात करत असते. खरं तर आता पण मी इथे नाहीये, मी जेजुरीत आहे. हो ना, पण म्हाळसा, नेवासेमध्ये ना तुझं एक घर आहे. त्या घरात एका कक्षात तुझी मैत्रीण तुझ्याशी गप्पा मारते. आणि चला आता झोपायला असा तुझ्या आईचा निरोप घेऊन आली हे विसरू नकोस. हो, माहितीये. अशीच कायम हसत राहा, अगदी अशीच. आणि अजिबात घाबरायचं नाही. आता झोप शांत. मी येते.
म्हणजे तू आलीच नाहीस ग घरला? अगं मी शेरडान मग रानात गेले होते. आजा म्हणला मला, काय केलं होतस ग? अगं महाराज मला म्हणले की खंडेरायांसाठी हिंदोळा व्रत कर. मग त्या व्रतात मी स्वतःच्या हाताने झोपाळा तयार केला. पाना फुलांनी तो सजीवला. खंडेरायांचं हळदीचं शिवलिंग त्याच्यात ठेवलं आणि त्याची पूजा केली. खरं तर मला यायला पाहिजे होतं बघाया. हा राहू दे. मग काय मागितलं खंडेरायांकडं? म्हणजे तू कुणाला सांगणार नसशील तरच मी तुला सांगत. राहू दे, येते मी. अगं म्हणजे तू खरंच कुणाला सांगणार नाहीस ना? तुझा विश्वास नसेल ना तर नग सांगूस मला. म्हणजे बस. अगं खंडेराय मला म्हणले की पुशी पुनवला सूर्यास्ता अगोदर ती माझ्या घरला येणार आहे. काय सांगतेस बानू? तुला असं वचन दिलं खंडेरायांनी? वय बानू, खंडेराय तुझ्या घरला येणार वय? आता मला कळलं की तुझा चेहरा असा फुललेला का आहे ते. अगं मी काय करून काय नाही मला काही सुचतच नाही आहे बघ. बानू, तू तर आत्ताच खंडेराय घरला आहे तशी वागतीयस बघ. म्हणजे खंडेराय आत्ता हात आले तर ग? बानू, 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 बानू.